आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणीत पाणी प्रश्न संदर्भात धरणे आंदोलनास सुरुवात। या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा। संयोजकांची परमिशन घेऊनच बोलायचं, कारण काय होतंय, आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी संयोजक बसले असतात आणि कोणीतरी कुणाचं तरी सुपारी घेऊन येऊन काहीतरी भलतच करून या ठिकाणी गोंधळ घालण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न होऊ नये। तर मी आयुक्तांना, मराठी फिल्म आयुक्तांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आम्ही निपाणीकर आहोत आणि निपाणीची लोकसंख्या 1 लाखापर्यंत पोहोचलेली आहे आणि या अगोदर चंदवानांनी उल्लेख केल्याप्रमाणे 1972 साली ज्यावेळी दुष्काळ पडला आणि 2004 साली दुष्काळ या ठिकाणी पडला आणि ज्या वेळेला 2004 ला दुष्काळ पडला त्यावेळेला चंदवाना नगराध्यक्ष होते आणि त्यावेळेला पाणी नियोजन करत असताना त्या वेळेला लोकप्रतिनिधींनी म्हणून नगराध्यक्ष म्हणून चंदना होतेच, पण आमदार म्हणून त्यावेळेला काकासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक नगरपालिकेत आपण पाणी प्रश्नावर काय आम्ही निपाणीकरांना पाणी देऊ शकतो आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे हे नियोजन बैठक या ठिकाणी घेतलेलं होतं। पण मला खेद वाटते, म्हणजे मी पुढे राजकीय बोललो तरी तुम्ही काय हे समजू नका, पण पाणी प्रश्नावरच बोलतो की या ठिकाणी लोकप्रतिनिधी, आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत, पण आज माझे आहोत, आज आमचं एवढं ताकदीनं त्या ठिकाणी चालत नाही, पण आमदार आणि खासदार म्हणून या निपाणी भागचे मतदान घेऊन गेले आणि निपाणीकर हे पाण्यासाठी तळमळत आहेत हे त्यांना दिसत नसेल असं मला वाटतं। त्यासाठी मी आयुक्तांना नाही, आमदार खासदार किंवा आणि पण लोकप्रतिनिधी आहे, हो त्यांनीच दोघं आहेत त्यांनी पाहिजे तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लहान नाही घेता कशाला टाकायला जायचं, मोठा कशाला लपवायचा, त्यांची जबाबदारी आहे दोघांची। निपाणीकरात पाण्यासाठी झटत आहेत, त्यामुळे जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी यायला पाहिजे। निपाणीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या दोघां जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या दोघांनी आमदार खासदारांनी आणि सर्व पक्ष सगळ्या नगरसेवकांना बनवतात आणि सगळ्या लिडरांना बनवले त्या ठिकाणी आणि सरांच्या सारखे विचारवंत गावात आमचे विचारवंत भरपूर आहेत की आपल्याला पाणी योग्य देण्यासाठी नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करणारे लोक भरपूर आहेत। या ठिकाणी त्या सगळ्यांना घेऊन सर्वपक्षीय बैठक बोलवावं आणि निपाणीला पाणी सुरळीत कसं देता येतं याच्यावर त्यांनी नियोजन करण्यासाठी आम्ही निपाणीकर यांच्या नेतृत्वाखालीच एक सर्वपक्षीय सभागृहामध्ये एक बैठक बोलवा, जिल्हाधिकाऱ्यांना आजच्या सगळी माहिती द्या आणि तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला लिहून द्या की 4-8 दिवसामध्ये आम्ही एक बैठक घेतो, सगळ्या नेत्यांना पत्र पाठवा, सगळ्या माजी नगरसेवकांना जेवढे मला वाटतं निपाणीमध्ये 150 ते 200 माजी नगरसेवक असतील सगळे त्या ठिकाणी त्यांनी कार्य करून गेलेले आहेत, फक्त हे आताच्या व्यक्तीच नव्हे आणि सगळ्या संघटनांना आणि सगळ्या विचारवंतांना तुम्ही सूचना करा की त्या ठिकाणी आम्ही बैठक बोलवली आहे, येणाऱ्या काळामध्ये निपाणीला पाणी कसं कमी पडू नये आणि आपण सुरळीत पाणी देऊया आणि देण्यासाठी काय काय करायला लागतात या सगळ्यांच्या सूचना मागवा आणि त्यातून तुम्ही ते त्या ठिकाणी पाणी द्यायची व्यवस्था करा। कारण मला वाटतंय की निपाणीत आम्ही अनेक वेळा दुष्काळ आला तरी देखील आम्ही सुरळीत पाणी निपाणीला दिले। 2012 साली मी 1 दिवस आड पाणी केलेलं आहे, हरिनगरचे लोक या ठिकाणी स्पेशल त्याच्यासाठी तलावावरनं लाईन आणून त्या ठिकाणी आम्ही दिलेलं होतं। तर 2012 साली आम्ही 1 दिवस आड पाणी दिलोय आणि फुटकी यंत्रणा घेऊन आज तर सक्षम यंत्रणा आहे, आज लिकेज आहे म्हणणं चुकीचं आहे, लिकेज हे कोणीतरी काम करत असतो त्या ठिकाणी तो फोडतोय म्हणून लिकेज होईल, नाहीतर सक्षमपणे पाईप त्या ठिकाणी आम्ही घातलेले आणि त्या पाईपातनं पाणी येत नाही आहे, काय येत नाही हे आता इमर्जन्सी आहे सर। एक मिनट शांत हुआ सर, अभी ये कंडीशन ये इमरजेंसी का कंडीशन है, आप जो भी कर रहे हैं अभी सर ने बोला, विलास जी ने बोला, सबने बोला है, लेकिन आप जो बोले अभी 10 से 12 बोर इमीडिएटली आप बोरिंग इधर करें जगह जगह पे और वो पानी उपलब्ध करके दीजिए, ये मैं आपको सूचना विनंती कर रहा हूँ। इसके बारे में आप थोड़ा सोचिए, उधर बोर करने की वजह से इधर अंदर सिटी में अगर जगह जगह पे आप बोरवेल का पानी करते हैं तो टेम्पररी उतना रिलीफ तो हो जाएगा लोगों के लिए, उतना देखिए। त्यांना मी प्रत्यक्ष म्हणलो तो आत्मकलेशन केला, तुम्हाला पत्र दिलं, त्यांनी तोंडावर पाणी सोडलेलं आहे, तसंच झालं हे। आम्ही दुसरा करत आहे, येथून पुढे आंदोलन करत असताना त्यांच्याकडे लेखी आश्वासन घेऊन घेतल्यापेक्षा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना हे तुम्ही निवेदन दिलेलं केलं पाहिजे। त्यानंतर जिल्हाधिकारी स्पेशल तर प्रेझेंटेटिव्ह पाठवून द्यायला पाहिजे होतं, काय प्रश्न आहे, काय विचार करायला पाहिजे,
कोणतरी एक जिल्हाधिकारी रिप्रेझेंट काढून द्यायला पाहिजे. रिप्रेझेंटेटिव्हकडनं हे आज प्रशासन जिल्हाधिकारी आहे आणि ह्या बाबतीमध्ये आम्हाला कमिशनर काय ह्यावरती निर्णय घेणार, तर खरं म्हणलं तर की रिप्रेझेंटेटिव्ह जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये यायला पाहिजे होताच. हे कोणी विचारलं नाही. बरोबर आहे नाही? कारण का माहीत आहे, कमिशनर पत्र देण्यापेक्षा जिल्हाधिकारी प्रशासन असं त्यांचा प्रतिनिधी येऊन प्रश्न द्यायला पाहिजे, तर तुम्हाला ते खरं वाटतंय. जर तुम्ही आज संध्या 5 वाजता पत्र देऊन पाठवून दिलं, असं काही नको. आता काय अन्न त्याग करणार आहे म्हणलं की नाही, त्याप्रमाणे अन्न त्यागसाठी तुम्ही आंदोलन करायचं झालं सगळ्यांची एकदा मिटिंग बोलवा, त्याला संपूर्ण निप्पाणी शहरात पाठवून घ्या. निप्पाणी शहरामध्ये आज असे अचानक काही मोठे एवढं पाण्याचं 14 दिवस पाणी येते आमच्या भागामध्ये. किती दुर्दैव आहे. केसर प्रशासनाचं नियोजन आहे, ह्या विचार करा. आणि दुसरी गोष्ट जे फास्ट सुरुशेने पुढाकार घेऊन आम्ही निप्पाणीकर केलेलं आहे, चांगलं आहे. सर्व पक्षीय किंवा सर्व जनते संघटनेकडून याला सर्व पाठिंबा देत आहे. तर आम्ही पण निप्पाणी जत्रा दलित वस्तीकडून आम्ही पण पाठिंबा देतो. इथून पुढे होणाऱ्या सर्व आंदोलनात आम्ही निप्पाणीकरला सामील होतो. म्हणून मला या ठिकाणी 2 शब्द साठी जो आपण पाठिंबा व्यक्त केला त्याबद्दल आम्ही निप्पाणीकर संयोजक समितीच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो. आज निप्पाणकर वासी, निप्पाणी प्रशासन, निप्पाणीचे नेते मंडळी किंवा प्रशासकीय अधिकारी, पाण्याचा प्रश्न हा प्रत्येक वर्षी तलाव आता भरतो, पाऊस आला की तलाव भरतो, तलाव ओव्हरफ्लो होतो. ज्यावेळी पाऊस लांबतो त्यावेळी निप्पाणकरांना याची जाणीव होते, बाबा आता आपल्याला प्यायला पाणी कमी पडणार आहे. त्यावेळी त्यांचं लक्षात येते की आपण धरण आंदोलन करूया, आंदोलन करूया. त्याच्यापेक्षा त्यांना आता जी प्रशासक मंडळी आहे, जी नेते मंडळी आहे, जे नगरसेवक आहेत, त्यांनी गेंड्याची कातडी पांघरून राजकारण करतात. त्याच्यासाठी त्यांना जाब विचारण्यासाठी कायमस्वरूपी निप्पाणीमध्ये नागरिक मंचाची स्थापना करा आणि आपल्या निप्पाणी नगरपालिका अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.